या पिढीविषयी असं म्हटलं जातं दुर्गेश की ही पिढी गॉन केस आहे. काय त्या मोबाईल मध्ये रमते, कशात रमते, पण मला असं कधीही वाटत नाही. मला खरी अपेक्षा तुमच्याकडूनच आहे. एक प्रसंग सांगतो की मी पूर्णा कॉलेजला होतो तेव्हा, आणि असंच तुमचं गॅदरिंगची रिहर्सल चालू होती. मुली गाण्याची तयारी करत होत्या. गाणं होतं ऐ मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पाणी. खरं म्हणजे हनुमंतराव मला गाण्याचा इतका मोह होतो, पण दुर्दैव आमचं की देवानं आम्हाला नरड दिला, गिळा दिला नाही. एकदा तुमच्यासारखा विद्यार्थी असताना गॅदरिंग मध्ये गायला सुरुवात केली, सभागृह सैरावेरा पळायला लागला. पोलीस SP चं पत्र आलं की यानंतर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गाणं म्हणायचं नाही. आमच्याकडे सोळुंके मॅडम होत्या, DYSP, ज्यांना माहित असेल पोलिसांना वगैरे. त्यांना मी एकदा म्हणालो, सुनीता सोळुंके आता त्या मुंबईला SP आहेत, नदीष्कर त्यांना प्रचंड आवडते. त्यांना म्हणालो, हो एकदा काही दंगल वगैरे झाले तर कशाला अश्रुधूर आणि नळकांड वगैरे फोडता, आमच्यासाठी 4-5 गाणारे बोलवा, आम्ही गायला लागतो, लोक आपोआप पळून जातील. सांगायचा मुद्दा हा की ए मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. या गाण्याची मुले रिहर्सल करत होत्या, रंगीत तालीम करत होत्या. आणि तेवढ्यात त्या हॉलमध्ये कॉलेज मधला सगळ्यात तुकार समजलेला, वाया गेलेला समजलेला मुलगा त्या हॉलमध्ये आला. सगळ्या प्राध्यापकांना वाटायला लागलं की आता काहीतरी गोंधळ करणार, गडबड करणार. तो पोरगा चालत 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 माझ्याजवळ आला, माझ्या कानाशी लागला आणि म्हणाला, सर ये गाना सिरियसली सुने ना तो आज मी आंख में पानी आ जाता है. वाया गेलेला तुकार मुलगा जेव्हा असं म्हणू शकतो, असं म्हणतात निंबाळकर सर, जेव्हा लता मंगेशकरांनी पहिल्यांदा हे गाणं लाल किल्ल्यावर म्हटलं तेव्हा नेहरू ढसाढसा रडले होते. ते नेहरूंचं रडणं जेवढं मोलाचं आहे, तेवढं या मुलाचं रडणं सुद्धा मला मोलाचं वाटतं. कारण अजूनही ते जिवंत पण तुमच्यामध्ये आहे, आणि ते जिवंत पण देण्यामध्ये मी स्वतः शिक्षक म्हणून कमी पडतो की काय असं मला वाटतं. मी सुद्धा माझं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय शिक्षक होऊन गेले आपल्याकडे, रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी त्यांची पुतणी बाहेर गावी शिकायला होती. तिला ते दर महिन्याला पत्र लिहायचे, दर महिन्याला. आणि एक दिवस तिचं पत्र आलं, म्हणाले की काका तुझे पत्र वाचून माझ्या वर्गातल्या 40च्या 40 मुली रडल्या रे. कारण त्या म्हणाल्या की तुला पत्र टाकायला काका आहेत, आम्हाला कोणीच पत्र टाकत नाही. त्यानंतर 2 वर्ष साने गुरुजी दर महिन्याला त्या 40च्या 40 मुलींना पत्र लिहिलं. म्हणून साने गुरुजी आजही आपल्या लक्षात आहेत, काळजात. टागोर, रवींद्रनाथ टागोर, ते आपल्या नातीला पत्र लिहितात. काय पत्र लिहितात? 9 वर्षाच्या नातीला पत्र लिहितात. बघा, आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे शंकरराव, की बेटा मी पत्र छोटं लिहितोय, मी जरा घाईत आहे, रागावू नकोस, कारण मी तुला ऑफ पिरियड मध्ये पत्र लिहितोय. आणि यानंतर मला पहिल्या वर्गावर शिकवायला जायचंय आणि पहिल्या वर्गावर शिकवायची मला तयारी करायची. नोबेल विजेत्या साहित्यकाराला पहिल्या वर्गावर शिकवायला जायची तयारी करावी लागते. मनोज बोरगावकर, तू कोणत्या वर्गावर शिकवायला जातोस, त्याची काय तयारी करतोस? म्हणजे हा सगळा जो आपल्याकडे पट आहे ना, आपणही कुठेतरी जबाबदार आहेत असं मला वाटतं. आज आये दिन आपण बलात्काराच्या बातम्या ऐकत असतो, वाईट वाटतं, मन विषण्ण होतं. स्त्रीच्या पदराला हात घालणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे मित्रांनो. स्त्रीच्या पदराला हात घालणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे. तिच्या पदराआडचं दुःख ज्याला पाहता येतं त्याला खरा पुरुषार्थ कळला असं मला वाटतं. आणि फार म्हणजे स्त्रियांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फार गमतीदार आहे बरं का. एकदा मुल्ला नसरुद्दीन माशा मारत होता आणि 2 घंट्यापासून त्याचं माशा मारणं चालू होतं. मधून बायकोने विचारलं, मुल्ला किती माशा मारल्यास? नाही, 7 माशा मारल्या म्हणाला. 3 नर होते आणि 4 माद्या होत्या. ते बायकोला आश्चर्य वाटले की माशा मारल्या इथपर्यंत ठीक, पण नर माद्या कसं काय ओळखलं? मुल्ला म्हणाला, सोपं आहे, ज्या आरशावर बसल्या होत्या त्या माद्या आणि भेट्या घालत होते ते नर. स्त्रीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फार गमतीदार आहे मित्रांनो. आणि माफ करा, स्त्रिया याला थोड्या बहुत जबाबदार आहेत. परवा मित्राकडे गेलो होतो, मित्र घरी नव्हता, वहिनी होत्या, आणि वहिनी डोक्यावर गीता, दासबोध, त्यानंतर काय ज्ञानेश्वरी आणि गाथा असं ठेवून इकडून तिकडे फिरत होत्या. मला वाटलं काहीतरी मायक्रोचिप निघालेली आहे, ती अशी ठेवली की सगळा ग्रंथाचा ग्रंथ डोक्यात जातो की काय असं वाटलं मला. आता नवीन नवीन शोध लागतात. म्हणून वहिनी काय चाललंय? काही नाही हो, मला कॅटवॉक करायचा आहे फॅशन शो मध्ये, आणि जड पुस्तकं डोक्यावर ठेवून आपण चाललं की आपली चाल सुधारते.
म्हणजे पुस्तकं डोक्यावर ठेवून चाल सुधारते का पुस्तकं वाचून आपली चाल सुधारते याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून इथल्या तमाम स्त्रिया मित्रांनो, मला फार वेगवेगळे नाद होते, काही नाद होते मला. म्हणजे एक काळ असा होता की गल्लीत गावात शहरात कोणी गेलं की त्याचा पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आपण जर थांबलो नाही, तो आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून अगदी सकाळी त्याच्या घरी जाऊन शेवटी त्याचा कवटी फुटण्याचा आवाज येईपर्यंत मी ते कामं करायचो. आम्ही 2-4 मित्रांची टोळी होती, काही करायचो मित्रांनो. म्हणजे थकून जायचो, खिशात पैसे नसायचे, पण आमच्याकडे पिशवी होती, त्याला आम्ही खेळात खलती म्हणायचो. आणि त्या खलतीमध्ये 4-5 कान तुटलेले कप असायचे, एक किटली असायची. आणि उरल्या नातेवाईकांना, जे भुकेले नातेवाईक त्यांना घरी पाठव, जा आम्ही थांबतो, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही कवटी पुढेपर्यंत थांबतो म्हणायचो. 25 पैशाची पत्ती आणायचो, 25 पैशाचे चहा साखर आणायचो आणि त्या सरणाच्या जागेवर चहा करायचो आणि चहा करून प्यायचो. कारण पैसे नसायचे खिशात, काम करून थकून गेलेलो असायचो. पण ज्या दिवशी एखादा कोवळा जीव असेल जळत ना, त्या दिवशी मला चहाला देहाचा वास यायचा. आणि याच अनुभवाच्या कवितेच्या ओळी महिलांसाठी सांगतो, तमाम महिला वर्गांसाठी. मला लोक विचारायचे, सर की याला किती लाकडं लागतील रे, त्याला किती लाकडं लागतील रे, आणि मी बॉडी पाहून लाकडं किती लागतील हे सांगायचं. म्हणजे गणितातले हिशोब कधी बरोबर आले नाहीत, पण घाटावरचे लाकडाचे हिशोब कधी चुकले नाहीत. त्याच आशयाची तुम्हा सगळ्या माझ्या भगिनींना या कवितेच्या 4 ओळी अर्पण करतो. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. मजबूत हाडापेराचा माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतो. मजबूत हाडापेराचा माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. लहान जणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. लहान जणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. तर बाई माणसाला जळायला फारशी लाकडं लागत नाहीत. आयुष्यभर जळत राहिल्यामुळे शेवटी जळण्यासाठी तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक उरत नाही. तिच्याकडे देहाशिवाय निसर्ग हा माझ्या जगण्याचा आणि लिहिण्याचा, एकंदर माझ्या सगळ्या अंतरात्म्याचा भाग आहे. मी कधी इमान विकलं नाही मित्रांनो, कधीच इमान विकलं नाही. अनेक प्राध्यापकांना माहिती आहे, विभूती सरांना माहित असेल, मी PhD केलं नाही सर. आणि PhD करणं इतकं सोपं होतं. माझ्या वडिलांचा माझा विषय एकच होता. माझ्या वडिलांचे अनेक विद्यार्थी गाईड होते आणि PhD न केल्यामुळे, कुठलंच प्रमोशन झाल्यामुळे काय नुकसान होतं हे प्राध्यापकांना सांगायची गरज नाही. पण मला PhD करायचं होतं, आउटस्टँडिंग करायचं होतं, नाही तर नाही करायचं. म्हणून तुम्हाला सांगतो की इमान कधी विकू नका. आजच्या काळामध्ये सगळ्यात दुर्मिळ गोष्ट काय झाली असेल तर इमान. आणि एखादा माणूस जर इमानदारीनं वागायला लागला तर लोक शंका घेतात. माझ्यावर दुर्गेश फार वाईट प्रसंग आला होता. सर माझं लग्न ठरलं आणि तिकडून सारखे पुण्याहून फोन यायला लागले की बैठक कधी करायची, बैठक कधी करायची. मैंने बोल दिया की बैठक क्या करने की, काय बैठक करायची. मी नेसत्या वस्त्रांची या मुलीला स्वीकारायला तयार आहे. लगेच तिकडे चर्चा अशी झाली की पोरामध्ये काहीतरी फॉल्ट आहे म्हणूनच काही घेणं झालं. प्रामाणिकपणे आपण वागायला गेलो. एक पोस्टमास्टरची कथा तुम्हाला मी सांगतो की एका गरीब माणसाला आपल्या मुलाची पैसे फीस भरण्यासाठी 1000 रुपये कमी पडत होते. त्याने अनेकांना मागून पाहिले, त्याला कोणीही पैसे दिले नाही. शेवटी त्याने विचार केला की आपण देवालाच पत्र लिहूया आणि पैसे त्याच्याकडून मागून घेऊया. मग तो पत्र लिहितो की देवा, असं असं माझ्या मुलाला 1000 रुपये कमी पडतायत, त्याचं शिक्षण राहून जाईल रे, तू तर मला 1000 रुपये पाठवून दे. पत्र लिहितो, पाकिटात घालतो. आता हा पत्ता काय लिहायचा, देवाचा पत्ता कोणाला सापडलाय. लिहितो बा अमका अमका देव, स्वर्ग लोक, आमकी गल्ली, असं काहीतरी लिहून त्या पोस्टाच्या पेटीत टाकून देतो. ते पत्र जाणार कुठं, फिरून 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 त्या पोस्टमास्टरकडे येतो. पोस्टमास्टर चांगला असतो, पत्र वाचतो आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना म्हणतो, बाबांनो आपण काही पैसे जमा करून याला पाठवून देऊया, म्हणजे याच्या मुलाची फीसही भरल्या जाईल आणि त्याचा देवावरचा विश्वास सुद्धा अबाधित राहील. सगळे म्हणून पैसे गोळा करतात. 950 रुपये होतात. 950 रुपयाची मनी ऑर्डर त्याला करून टाकतात आणि सगळे इतक्या खुशीत असतात की आपण एक सत्कार्य केलं, खूप चांगलं काम केलं. 15 दिवसांनी त्याच माणसांचं पत्र येतं देवाच्या नावाने, देवा तू खूप चांगला आहेस रे, पण पोस्टातले लोक बदमाश आहेत, त्यांनी तुझे 1000 रुपये म्हणले 50 रुपये खाऊन टाकले. म्हणजे इमानदारीनं वागावं, शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण परभणीची घटना ऐकली, आपण बीडची घटना ऐकली.
मन विमनस्क झालं हो. म्हणजे असं वाटलं की आपण कुठल्या काळात राहतो. तुम्हाला माहितीये का, आदिम माणूस जेव्हा त्याला कळायला लागलं की आपली बायको गर्भात राहते आहे, त्यात आपला काहीतरी रोल आहे, ज्या दिवशी त्याला कळायचं की आपली बायको गर्भात राहिली आहे, त्या दिवशी नंतर तिला बाळ होईपर्यंत तो गवत कापण्यासाठी हातात विळा सुद्धा घ्यायचा नाही. तो रानटी माणूस होता, आपण त्याला रानटी म्हणायचो. मग तो रानटी का आपण रानटी? हे प्रश्न स्वतःला विचारा. धर्म, जात, वंश, भाषा या घाणेरड्या गोष्टीतून एकदा बाहेर पडा. तुम्ही आस्तिक आहात का नास्तिक आहात याला काहीही महत्व नाही. तुम्ही आस्तिक असाल तर इतके टोकाचे आस्तिक असला पाहिजे की एखाद्याचं नास्तिक पण सुद्धा तुम्हाला प्राणपणाने जपता आलं पाहिजे, आणि तुम्ही नास्तिक असाल तर इतके टोकाचे नास्तिक असला पाहिजे की एखाद्याचं आस्तिक पण सुद्धा प्राणपणाने जपता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सर बोलायला काय जातं? मी हे जगलोय मित्रांनो. तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, मी विद्यापीठात राहायचो आणि आंघोळ केल्यानंतर प्रार्थना करायला उभा राहायचो. त्यावेळी माझा एक मित्र यायचा. तो देवफेव काही मानायचा नाही, तो येऊन सिगरेट पीत बसायचा. असं 10-15 दिवस चाललं. 15 दिवसांनंतर तो मला म्हणाला की तू काहीतरी देवाचं प्रार्थना कीर्तन करतोस बाबा, आपला काही देवा आम्ही काही मानत नाही देवफेव, मी सिगरेट पीत बाहेर बसून जातो. मी त्याला म्हणालो बाबा प्रॉब्लेम काय? तू सिगरेट समज, मी उदबत्ती समजतो. किती छान आहे ना. मी त्याला हकललं असतं, त्याला रागवलं असतो तर आमच्यामध्ये दरार निर्माण झाली असती. पण माझ्या अशा कृतीनं आजही आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत. तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान असेल, तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान असेल, तर तो असा असला पाहिजे की तुमची वर्तणूक आणि तुमची वागणूक अशी असली पाहिजे की समाजातल्या प्रत्येकाला वाटायला पाहिजे की या जातीची माणसं चांगली असतात, त्या धर्माची माणसं चांगली असतात. मी मुंबईला 8,000 मुलांसमोर एक आव्हान केलं होतं. आज तुमच्या कॉलेज समोरही करतो. मी होतो, श्रेयस तळपदे होता, अमृता खनविलकर होती आणि नागरे पाटील होती. आम्ही चौघं होतो आणि कार्यक्रम चालू होता. 8,000 मुलं समोर बसली होती आणि त्यांना मी आव्हान केलं होतं. तेच आव्हान मी तुम्हाला करतो की तुमच्यापैकी कोणीही उभं राहावं आणि सांगावं तुमच्या जातीत, तुमच्या धर्मात फक्त चांगलीच माणसं आहेत. मी आत्ताच्या आत्ता या स्टेजवर तो धर्म किंवा ती जात स्वीकारायला तयार आहे. मित्रांनो, जात किंवा धर्म चांगला वाईट नसते, वृत्ती वाईट असतात, प्रवृत्ती वाईट असतात. त्या प्रवृत्तीवर तुम्ही कदाचित काही ताशे उडू शकता, पण कुठल्या जातीवर किंवा कुठल्या धर्मावर विनाकारण त्याचा आकस आणि असूया ठेवू नका. छानपैकी जगा, मस्त जगा. आता मी नदीष्टकडे येईल, कारण मला दुर्गेशने सांगितलं